विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या दुसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील 1.4 यामधील लेट्स रिव्हाइज म्हणजे उजळणी करणे. रिव्हाइज या शब्दाचा अर्थ आहे उजळणी करणे. लेट्स रिव्हाइज म्हणजे चला उजळणी करूया, हा भाग पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला एक सूचना दिलेली आहे, ती वाचूया. ए लुक म्हणजे पहा, LOOK लुक. लुक म्हणजे पहा. ॲट द पिक्चर्स म्हणजे चित्रांकडे. ॲट म्हणजे त्याच्याकडं. ॲट द पिक्चर्स PICTURES पिक्चर्स. पिक्चर्स म्हणजे अनेक चित्रे. पिक्चर सिंग्युलर आहे म्हणजे एक वचन आहे आणि पिक्चरचं अनेक वचन म्हणजे प्लुरल पिक्चर्स आहे. लुक ॲट द पिक्चर्स म्हणजे खाली दिलेल्या चित्रांकडे पहा. अँड आणि टेल TELL टेल. टेल म्हणजे सांगा. टेल म्हणजे सांगा. देअर हा शब्द लक्षात ठेवा. नवीन शब्द हा THEIR देअर. देअर म्हणजे त्यांची. THEIR देअर. देअर म्हणजे त्यांची. नेम्स NAMES नेम्स. नेम्स म्हणजे नावे. चित्रांकडे पहा आणि त्यांची नावे सांगा, अशी ही सूचना आहे. चला तर सुरुवात करूया. पहिलं चित्र आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय. इथं पहा काय आहे. हा आहे एक कप. त्याचं स्पेलिंग पण मी इथं लिहितोय CUP कप. पुढचं चित्र पहा. हा आहे हत्ती आणि या हत्तीला इंग्रजीमध्ये एलिफंट असं म्हणतात. त्याचं स्पेलिंग आहे ELEPHANT एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. त्यानंतर पुढचं चित्र येतं आहे. हा आहे काईट. KITE काईट. काईट म्हणजे पतंग. त्यानंतर जे आपण उन्हाळ्यामध्ये डोक्यावरती घालतो ती आहे कॅप. CAP कॅप. पुढचं चित्र आहे, पाहूया आपण. छोटं एक चित्र आहे ते पूर्ण करू आधी आणि त्यानंतर दुसरं चित्र पाहूया. हे आहेत पक्षी. पक्ष्यांना इंग्रजी मध्ये म्हणतात बर्ड्स. BIRDS बर्ड्स. आणि त्याच्या खाली बरोबर जे हे चित्र येतंय ते काय आहेत तर ती झाडे आहेत म्हणजे ट्रीज. TREES ट्रीज. अनेक झाडे. वन म्हणायचं असेल तर ट्री आणि त्याच्या पुढं येस जोडलं त्याचं झालं अनेक वचन ट्रीज. पुढं EYE आय म्हणजे डोळा. पुढं चित्र येत आहे. काय आहे हा आहे ग्लास. GLASS ग्लास. त्यानंतर पुढचं चित्र आहे मंकी. MONKEY मंकी. स्पेलिंग बघा MONKEY मंकी. आता नेक्स्ट पिक्चर पाहूया. काय आहे हा हात आहे. पण सगळ्यात महत्वाचं इथं चित्रामध्ये आपल्याला दाखवले आहेत हाताची बोटे म्हणजे आपल्याला त्याला म्हटलं पाहिजे फिंगर्स. FINGERS फिंगर्स. फिंगर्स म्हणजे हाताची बोटे. पुढं आहे टॉप म्हणजे बोहरा. TOP टॉप. टॉप म्हणजे बोहरा. नेक्स्ट पिक्चर आहे फॅन. FAN. पुढचं चित्र आहे. काय आहे हा आहे एक पंखा. पण सगळ्यात महत्वाचं इथं चित्रामध्ये आपल्याला दाखवले आहेत हाताची बोटे म्हणजे आपल्याला त्याला म्हटलं पाहिजे फिंगर्स. FINGERS फिंगर्स म्हणजे हाताची बोटे. पुढं आहे टॉप म्हणजे बोहरा. TOP टॉप. नेक्स्ट पिक्चर आहे
फॅन म्हणजे पंखा. पुढचं चित्र आहे पॅन, PAN, पॅन. पॅन म्हणजे तवा किंवा पसरट भांडे, त्याला आपण पॅन म्हणतो. फॅन आणि पॅन एकच अक्षर बदललंय बघा, AN सेम आहे. FAN फॅन, फॅन म्हणजे पंखा. PAN पॅन, पॅन म्हणजे तवा किंवा पसरट भांडे. पुढचं चित्र आहे बस, BUS, बस. नेक्स्ट पिक्चर आहे बॉक्स, BOX, बॉक्स. बॉक्स म्हणजे खोके. आणखी एक चित्र आहे, ते आहे अम्ब्रेला, UMBRELLA, अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे छत्री. नेक्स्ट पिक्चर आहे टेबल, TABLE, टेबल. आता समोर जे चित्र दिसतं आहे ते काय आहे, तर ते आहे घड्याळ. घड्याळाला इंग्रजी मध्ये म्हणतात वॉच, WATCH, वॉच. वॉच म्हणजे घड्याळ. पुढं आहे झिप, ZIP, झिप. त्यानंतर नेक्स्ट पिक्चर आहे स्टार, हा आहे स्टार, STAR, स्टार. स्टारच्या पुढं जे चित्र आपल्याला दिलं आहे ते एका कोंबडीचं आहे आणि कोंबडीला इंग्रजीमध्ये म्हणतात हेन, HEN, हेन. हेन म्हणजे कोंबडी. त्यानंतर जे चित्र आहे त्यामध्ये आपल्याला सन दिलेला आहे, SUN, सन. सन म्हणजे सूर्य, SUN, सन. सन म्हणजे सूर्य. त्यानंतर पुढचं चित्र आहे BALL, बॉल, BALL, बॉल. बॉल म्हणजे चेंडू. नेक्स्ट पिक्चर आहे पिकॉक, PEACOCK, PEACOCK, पिकॉक. पिकॉक म्हणजे मोर. आणि लास्ट पिक्चर जे दिलेलं आहे ते पिक्चर आहे बदकांचं, पाण्यात पोहणाऱ्या बदकांचं. त्याला म्हणायचं आहे डक, DUCK, डक. हे झालं एक बदक आणि डक्स अनेक बदके. तर हे पिक्चर आहे डक्स, अनेक बदके इथं आहेत. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण ही चित्रांची नावं पाहिलेली आहेत. एकदा आपण रिव्हिजन करूया. कप, एलिफंट, काइट, कॅप, CAP, कॅप, BIRDS, बर्ड्स, TREWS, ट्रीज, EYE, आय म्हणजे डोळा, GLAWS, ग्लास, MONKEY, मंकी. त्यानंतर नेक्स्ट पिक्चर आहे फिंगर्स, FINGERS, फिंगर्स. फिंगर्स म्हणजे हाताची बोटे. TOP, टॉप, टॉप म्हणजे भोवरा. FAN, फॅन, फॅन म्हणजे पंखा. PAN, पॅन, पॅन म्हणजे तवा किंवा पसरट भांडे. त्यानंतर BUS, बस. बस नंतर नेक्स्ट पिक्चर आहे बॉक्स, BOX, बॉक्स. त्यानंतर येथे अम्ब्रेला. अम्ब्रेलाचं पिक्चर आपण पाहिलेलं आहे, UMBRELLA, अम्ब्रेला. टेबल, TABLE, टेबल.
त्यानंतरचे पिक्चर आहे वॉच, WATCH वॉच, वॉच म्हणजे घड्याळ. ZIP झिप, झिप म्हणजे आपल्या स्वेटरला काही शर्टांना चेन असते, झिप, झिप असं म्हटलं जातं त्याला. स्टार, स्टार म्हणजे तारा, STAR स्टार. HEN हेन, हेन म्हणजे कोंबडी. त्यानंतर पुढचं पिक्चर आहे सन, SUN सन, सन म्हणजे सूर्य. BALL बॉल, बॉल म्हणजे चेंडू. हे चित्र आपण पाहिलं. त्यानंतर PEACOCK पिकॉक, पिकॉक म्हणजे मोर. PEACOCK पिकॉक, पिकॉक म्हणजे मोर. आणि शेवटी जे चित्र पाहिलं ते म्हणजे डक्स आहेत. DUCKS, DUCKS डक्स, डक्स म्हणजे बदके. अशा पद्धतीनं आपण काही चित्र आणि त्यांची नावं पाहिलेली आहेत. तुम्हाला निश्चितपणे ही नावं, चित्र समजली असतील अशी आशा करतो आणि तुमच्या अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.